तर रोहिणी खडसेंची रुपाली चाकणकरांवरती मेकअपवरून टीका पाहायला मिळते। तर कोणत्याही महिलेच्या कामाच्या पद्धतीवर टीका करा, आक्रमक व्हा, परंतु त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर टीका करू नका। तृप्ती देसाईंनी रोहिणी खडसेंना हा सल्ला दिला। असं वाटतं काहीतरी फक्त चांगलं मेकअप करून हायली फायली चांगलं जायचं आणि सगळ्या पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये मटकायचं, एवढंच तिथे काम दिसतंय। त्यांच्या जवळ त्यांच्या पुण्यामध्ये ज्या घटना झालेल्या आहेत त्या घटनांवरती त्यांचं साधं वक्तव्य चिकार शब्द आलेला नाहीये। त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष नाहीयेत। त्या महिला आयोग म्हणजे फक्त सत्ताधारी पक्षाच्या बाजूचीच हे करणारच महिला आयोग आहे। आज रोहिणी खडसे जेव्हा पुण्यात आल्या होत्या तेव्हा त्या म्हणत होत्या की रुपाली चाकणकर या फक्त मेकअप करतात आणि इकडे तिकडे मटकतात। रोहिणी खडसे या सुद्धा एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत। रुपाली चाकणकर त्या पक्षाच्या याच्या आधी प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या आहेत। त्यांनी काही चुका केल्या कामाच्या तर निश्चितच आपण टीका केली पाहिजे, पण प्रत्येकाला ताई अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांना कसं राहायचं हा त्यांचा प्रश्न आहे।